वातावरण पुरुष मंडळी असतील, तरुण मंडळी असतील, या रविवारचा दौरा, मी एक सामाजिक कार्यकर्ते असल्यामुळे मला रविवारी जाणं भाग होतं. मध्ये या चर्चेनं उठाव घेतला. आम्हाला कशासाठी घेण्यात आली होती? ग्रामसभा ही दारूबंदीसाठी घेण्यात आली होती आणि त्याचबरोबर नवीन कुठल्याही बिअर बारला परवानगी देऊ नये यासाठी आजची ग्रामसभा घेण्यात आली होती. काय ठराव संमत झाला? आजच्या ग्रामसभेमध्ये एकत्रितपणे असा ठराव करण्यात आला की जे दारूचे पहिले दुकानं होते म्हणजे मध्ये विक्री चालत होती ती बंद करण्यात यावी आणि नवीन कुठलेही न करता परवाने न देता एकजुटीने आणि महिलांच्या एकतेने दारूबंदी करण्याचा या ठिकाणी ठराव घेण्यात आलेला आहे ग्रामसभेमध्ये. पुढील प्रक्रिया कशी असणार आहे? पुढील प्रक्रिया आम्ही जे निवेदन दिलं होतं त्या पद्धतीने 3 महिन्याच्या आतमध्ये यांना जो आमच्या निवेदनाचा काहीतरी निकाल देणं हे अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये गुप्त पद्धतीनं मतदान घेऊन दारूबंदी करण्याचा या ठिकाणच्या पुढची प्रक्रिया राहणार आहे. गुप्त आहे की खुलं मतदान? 2 ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये. गुप्त पद्धतीचं मतदान आम्ही घेणार आहे या ठिकाणी. आणि तुमचं नाव सांगा. ग्रामसभा कशी योजली, काय ठरवलं? दारूबंदी होण्यापासून सांगते तुम्ही सगळ्या गावांनी बंदी करावी अशी विनंती आहे ह्या गाववाल्याची. अशा गावाला पुण्य घ्यावे हे माझी इच्छा एवढीच आहे. कारण काय सजा नाही आज ह्या गावले नाराज होत आहे तुम्हाला सांगते. पण तरी लोक काही काय करतायचे पुरुष मंडळीने ह्याची विनंती असावं. माझी इच्छा एवढीच आहे, दुसरे काय नाही. दारूबंदी व्हावे. आज ह्या गावाचं पुण्य सगळं वाया चाललंय. ह्या गावाला आज पुण्य काय सजा नाही तुम्हाला सांगते. ह्या गावाने सगळं पापात गाव घालले. ह्या दारूवाल्या लोकांनी पापात गाव घातलंय. तरी सगळ्यांनी पुण्य घ्या. माझी विनंती एवढीच आहे. इच्छा काय सजा नाही.